नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो होतो गणपतीला, म्हणजेच की दगडूशेठला, कारण आमच्या इकडे गणपती बसवत नाहीत. काही प्रॉब्लेम मला पण नाही माहिती. मग खूपच गर्दी होती म्हणून आम्ही निघालो PMTने. आणि जाताना खूप खुश होतो कारण गणपती बाप्पाला बघायचं होतं. आणि खूप गर्दी होती तिकडं. आणि जाताना मार्केट तर खूप भारी भरलेलं कारण गौऱ्या येणार होत्या. आणि इतकं भारी वातावरण झालेलं ना, काही सांगायची सोयच नाही. आणि आम्ही पोहोचलो दगडूशेठला. म्हणजे जाता जाता सगळे असे मंदिरं स्थापना केल्या होत्या गणपतीचे. खूपच भारी भारी मूर्त्या बसवल्या होत्या. आम्ही जाऊन फोटो वगैरे काढलो, पाया पडलो आणि दर्शन घेऊन पुढं निघालो. तर कुठं कुठं असं नाटक चालू होते हे बघितलं आणि तिथून निघालो मंडळाला. आणि जाताना खूपच भारी भारी गणपतीचे दर्शन घेतले आणि आम्ही दर्शन घेऊन निघालो दगडूशेठला. दगडूशेठला तर खूपच गर्दी होती. हे होतं दगडूशेठच्या मंदिरासमोरचं वातावरण. आणि इतकं भारी वाटलं तिथं जाऊन. आणि त्या मंदिरात जिथं दगडूशेठचं मंदिर आहे तिथं गणपती नव्हता. इतकं म्हणजे लोक तिथं बघत पण नव्हते. खूपच भारी होतं. पण गणपती बाप्पा तिथं नसल्यावर सगळं सोनं सोनं, गणपती बाप्पा बिनं सगळं तिथं सोनंच आहे. आणि लोक दर्शन घ्यायला तर ते काय करायचं का माहिती, सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलच होते. असं कोणच म्हणजे पाया पडत नव्हतं ना, काही नाही. जाऊ दे, असू दे, आपल्याला काय करायचं आहे. आणि असं 2 तास लागले आम्हाला गर्दीमध्ये थांबून दर्शन घ्यायला. तरी पण देवाने आम्हाला बाहेरून दर्शन दिलं का माहिती. आणि आम्ही तिथून निघालो नवसाच्या गणपतीला. खूपच भारी गणपती होता ते पण. तिथं खूप भारी डेकोरेशन वगैरे केलं होतं. असं म्हणतात त्या देवासमोर जे इच्छा मागेल ते पूर्ण होते. आणि लोक तिथं नवस फेडायला येतात. मला काय बाकी माहीत नाही, तुम्ही नक्की सांगा. आणि हे आमचे होते एक महात्मा गांधी आणि ते फॅमिली फोटो. बाय बाय.